Welcome to AV number 7. We come up to this part, second part. Now we move to third part. Do you think all the data we receive is used for positive things? If no, make a list of the negative things which can be done with the help of big data. Do you think all the data we receive is used for positive things? No? If no, make a list of the negative things which can be done with the help of big data. Now, this is one of the weapon. That weapon can be used in positive manner, in negative manner also. But nowadays, there are so many cyber crimes which happen in city area, and people use in a negative way. Which negative things can be done with the help of the big data? Now, according to me, these negative things can be possible. There is possibility of unstructured data. That means size of the data is huge size, and it can be unstructured, not in a structured format, so it can be unstructured. Big data analysis may violate principles of privacy. प्रायव्हसी जी आपली असते ती प्रायव्हसी त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. अलीकडे आधार कार्डच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीने कॉमेंट्स आलेले आहेत की आधार कार्डचा नंबर जो आहे तो सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचा मिसयूज जो आहे तो व्हायला लागला आहे. त्यामुळे आधार कार्ड ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड देताना आधार कार्डच्या खाली तुम्ही कुठल्या कारणासाठी दिलेलं आहे आणि त्या कारणाचं कारण लिहायचं. फॉर एक्झाम्पल, फॉर मोबाईल सिम कार्ड, and write down date, on what time, on what day you have given that आधार कार्ड. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं त्या कारण लिहा, त्या कारणाखाली तुमची डेट टाका, तुमचं नाव टाका, आणि त्याचा मिसयूज जो आहे तो होऊ शकत नाही. तर तुमची प्रायव्हसी अशा पद्धतीने आपण जपू शकतो. द डेटा कलेक्टेड कॅन बी मेजर्ड फॉर ब्लॅकमेलिंगसुद्धा करता येऊ शकतं. रेप्युटेशन डॅमेज होऊ शकतं. It also may used to manipulate financial issues by stealing personal information, which also can be used to operate and create a social bias. तर पर्सनल इन्फॉर्मेशन वापरून तुमचं कदाचित काही फोटोसुद्धा आपल्याकडे काही मुलं मुली शेअर करतात, त्या फोटोचा सुद्धा मिसयूज करून त्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकमेल करता येऊ शकतं. अनेक गोष्टी आहेत, आपण त्या ऐकल्या तरी आपल्या अंगावर शहारा येतो. आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की एक कुठली गोष्ट जी असते ती अतिप्रमाणात होऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं. कुठले व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, ते किती त्याच्यावर आपण स्वतःवर बंधनं घालून घ्यायला पाहिजे की त्याचा किती यूज करायला हवा. आणि निश्चितच त्या ठिकाणी आपण जर लिमिटेड प्रमाणात जर वापर केला तर आपल्याला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. द डेटा ॲनालिस्ट कॅन बी प्रॉपरली ट्रेन अँड द ट्रेनिंग कॅन बी एक्सपेन्सिव्ह. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की हा एवढा मोठा डेटा जो आहे तो जो वापरायचा असेल तर एक चांगला असा तज्ज्ञ त्यातला असावा की जो ही कॅन मॅनेज अँड ॲनालाइज दॅट डेटा पर्टिक्युलरली. द टेक्नॉलॉजी हॅव बीन चेंजिंग व्हेरी क्विकली अँड सो टू मेंटेन ऑल द रेकॉर्ड इन बिग डेटा फॉर्मॅट इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. तर हे सगळं अतिशय कॉस्टली आहे. सगळं मॅनेज करायचं असेल तर त्या ठिकाणी पैसा मोजणं गरजेचं आहे आणि प्रॉपरली त्याचा यूज होणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट, गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस अँड यूज देम इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. वन इज डन फॉर यू. तर आपल्याला त्या ठिकाणी वाक्प्रचार जी आहेत, म्हणी आणि वाक्प्रचार वापरायचे आहेत. कशा पद्धतीने आहेत बघूया आपण. वन साईज फिट्स ऑल, सुटेबल फॉर or used in all circumstances. This is one size fits all means suitable for or used in all circumstances. कोणालाही आणि कुठल्याही परिस्थितीत चालेल असं त्याला म्हणतात वन साइज फिट्स ऑल. द रिस्ट वॉचेस हॅव ॲडजस्टेबल बेल्ट सो वन साइज फिट्स ऑल. बरोबर आहे ना. द रिस्ट वॉचेस हॅव ॲडजस्टेबल बेल्ट्स सो वन साइज फिट्स ऑल. ॲडजस्टेबल बेल्ट असला की तो सगळ्यांना चालण्यासारखा आहे. कोणीही तो त्या ठिकाणी त्या साईजप्रमाणे वापरू शकतो. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजेच वन्स इन अ ब्ल्यू मून
म्हणजे अगदी क्वचित त्याला म्हणतो आपण, नॉट व्हेरी ऑपन, क्वचितच घडणं त्याला म्हणतात वन्स इन अ ब्ल्यू मून. आय मीट माय स्कूल फ्रेंड वन्स इन अ ब्ल्यू मून दीज डेज सिन्स वी आर पेरुजिंग डिफरंट कोर्सेस. म्हणजे अगदी क्वचितच त्या ठिकाणी आमची भेट होते, त्याला म्हणतात वन्स इन अ ब्ल्यू मून. वन मॅन आर्मी. वन मॅन आर्मी मीन्स अ मॅन who can or thinks he can do everything without any help from anybody. वन मॅन आर्मी म्हणजे एकच माणूस सगळे कामं करू शकतो, त्याला म्हणतात वन मॅन आर्मी. माय डॅड इज नथिंग बट वन मॅन आर्मी. ही कॅन डू एनी काइंड ऑफ थिंग्स इझिली. वन्स बीटन ट्वाइस शाय. वन्स बीटन ट्वाइस शाय. अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स दॅट मेक्स वन केअरफुल. वन्स बीटन ट्वाइस शाय, त्याला आपण मराठीत म्हणतो पुढच्या ठेच मागचा शहाणा. जर अनुभव आल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगत असतो तो की बाबा ह्या ठिकाणी तू काळजी घे. वन्स बीटन ट्वाइस शाय. अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स दॅट मेक्स वन केअरफुल. जर वाईट अनुभव आला तर आपण त्या ठिकाणी काळजी घेतो. टाक फुंकून पिणं असं सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं. वन्स बीटन टेक्स शाय, ट्वाइस शाय. माय फ्रेंड हॅज लॉस्ट अ ह्यूज अमाऊंट बाय गिव्हिंग लोन टू अन अननोन पर्सन अँड नाऊ ही रिफ्युजेस टू गिव्ह लोन टू एनीबडी. वन्स बीटन ट्वाइस शाय. म्हणजे एकदा अनुभव घेतला की आपण शहाणा होतो. वन अप ऑन. वन अप ऑन. टू हॅव अन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन ऑर समथिंग इज कॉल्ड ॲज वन अप ऑन. टू हॅव अन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन ऑन समथिंग म्हणजे एखाद्यापेक्षा वर चढ असणं त्याला म्हणतात वन अप ऑन. रीता इज ऑलवेज वन अप ऑन अदर्स बिकॉज ऑफ अवर हार्ड वर्क. वन अप ऑन. ओके. Now we move to next part. Do as directed. Advertisers are one of the biggest players in big data. Big data. Begin the sentence with very few. Advertisers are one of the biggest players in big data. Here one of the is there and we have to convert that sentence into positive degree, very few. Where there is one of the, we use very few. Simple. So here begin the sentence with very few. Very few players in big data are as big as the advertisers. Very few players in big data are as big as the advertiser. Second sentence, use bigger than and rewrite the sentence. Here bigger than, that means use comparative degree. Okay, now see here, instead of giving instruction use positive degree or use comparative degree, now here they use bigger than or use start with very few, that means PD, and this is CD. Bigger than, that means do comparative degree. Use bigger than and rewrite the sentence. Advertisers are bigger than any other player in big data. Advertisers are bigger than any other player in big data. Okay, now note B. No other diagnosis is as good as the diagnosis done with the help of big data. Use best and rewrite the sentence. No other diagnosis is as good as the diagnosis done with the help of the big data. That means here degree is superlative. The diagnosis done with the help of big data is the best one. The diagnosis done with the help of big data is the best one. This is superlative degree. Use better than and rewrite the sentence, that means comparative degree. Comparative degree. The diagnosis done with the help of big data is better than any other devices, any other diagnosis. The diagnosis done with the help of big data is better than any other diagnosis. See, these internet giant provide the greatest data about people. Begin the sentence with no other. Again, no other means positive degree. No other data about people is as great as the one provided by these internet giants. No other. Begin the sentence with no other. No other data about people is as great as the one provided by this internet giant. Use greater than and rewrite the sentence. The data which this internet giant provide about people is greater than any other data. The data which this internet giant provide about people is greater than any other data, or the data provided by this internet